नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नदी स्वच्छता मोहिमेत आढळली गंजलेली पिस्तूल. नाशिकमधील नंदिनी नदीपात्रातील घटनेने खळबळ. नंदिनी नदीत गंजलेली पिस्तूल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. नाशिक शहरात सुरू असलेल्या नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आलाय. उंटवाडी परिसरातील नंदिनी नदीच्या पात्रात स्वच्छता करत असताना थेट एक गंजलेली पिस्तूल आढळून आली आहे. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या उंटवाडी भागात सध्या नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान नदीपात्रातील कचरा, प्लास्टिक आणि साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू होते. याच वेळी गाळात रुतलेली ही पिस्तूल अचानक हाती लागली. ही पिस्तूल पूर्णपणे गंजलेल्या अवस्थेत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आणि ती पिस्तूल आपल्या ताब्यात घेतली. ही पिस्तूल नेमकी किती जुनी आहे, ती कोणत्या प्रकारची आहे आणि नदीत कशी आली याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. एखाद्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानेच अज्ञात व्यक्तीने ही पिस्तूल नदीच्या पात्रात फेकून दिली असावी असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. या धक्कादायक घटनेमुळे सध्या नाशिकमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नाशिक आवाज, नाशिक.